हाय, हॅलो, नमस्कार. कसे काय मंडळी? मजेत ना? तर नवीन दिवसाची नवीन सुरुवात. तुमच्याकडे पाऊस काय म्हणतोय? आमच्याकडे पावसानं हजेरी लावलेली आहे अशा प्रकारे. आणि सुरुवात तर छान झाली आहे. आणि कालची एक गंमत सांगते काय झालं. तर काल उसाला पाणी सोडायचं होतं. तर हे गेले उसाला पाणी सोडायला. तर ह्यांना म्हटलं की राहू दे उसाला पाणी सोडायचं. भांगलून झालेलं होतं. बायका होत्या त्यामुळं. तर मी म्हटलं की पाऊस येईल म्हणून की नका सोडू. तर म्हटले कुठला येतोय पाऊस? आभाळ येते, नुसतं ऊन येते. अजून तर काय पावसानं काय सुरुवात नाही केली. आणि काल पाणी सोडून झालं 12-12:30 पर्यंत. हां, 12 पर्यंत झालं असेल. 11-12 पर्यंतच पाणी सोडून झालं, म्हणजे पाणी पाजून झालं. त्याच्यानंतर काल दुपारपासून पावसानं सुरुवात केली. काल दुपारपासून पाऊस चांगलाच पडतोय. आज पण सकाळपासून पडतोय. रात्री पण थोडा पडलेला. आता तसं केले पाणी पाजलं. पावसानं चांगली सुरुवात केली. आज सकाळपासून पण चाललंय त्याचं पडायचं. रिमझिम रिमझिम. जोरात असं धो 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 नाहीये, पण आहे बऱ्यापैकी. असं जास्त बारीक पण नाही, पण एकदम जोरात जोरात एकदम पडून गेलं ना तर सगळं रस्तं बिस्त सगळं धुवून जाईल. असं चिकचिक चिकचिक होणार नाही ना, सगळं धुवून जाईल. आणि एक आत्ता सांगू का, आत्ता काय झालं जस्ट एक फोन आलेला मला. कोणाचा होता काय माहिती. ट्रू कॉलरला त्याचं संजय संजय का संदीप काहीतरी असं नाव दिसतंय. आणि फोन आला आणि मला म्हणतं की अर्ध हिंदी अर्ध मराठीत बोलतोय की शिवप्रसादनी शिवप्रसादनी नंबर दिलाय तुमचा, तुमच्या नंबरवर पेमेंट करायचंय म्हणून. तर पेमेंट मी करतो, येते का बघा अशामध्ये. तर मी म्हटलं हां ठीक आहे, मी ह्यांना लाईनवर घेते शिवप्रसादला. तर मी ह्यांना लाईनवर गेले की त्यानं फोन ठेवून टाकला. परत थोड्या वेळानं केला. परत पण ते तसंच करतोय. आता बघू परत आल्यावर काय होते. फसवाफसवी लय चालली. कारण ह्यांचा फोन काय मला येईल, दुसऱ्यांना कशाला सांगतायत की त्याला तो पैसे पाठवले आणि हे पाठवेल. डायरेक्ट पाठवायचे असतील तर मला पाठवतील ना. काय माणसं पण असे फसवून फसवून किती फसवते ती. रुद्र खेळतोय घरात, बाळ उठले त्यामुळं. हे छोटे छोटे केस वाढलेले माझे बघा, वाढतात त्यामुळे आता केस धुवायचे होते. तर उद्या संध्याकाळी तेल चांगलं चपचपीत सगळीकडे लावून असं व्हायचं, मसाज करणार आहे छानपैकी अशी. संध्याकाळी फोड यायला लागली, मसाज करून छान अशी सगळं उद्या आहे ना डोक्यावरून आंघोळ करायची. तर काय चाललंय, नाश्ता झाला का? आज आज पराठे केलेले. आज नव्हते पराठे, कालच्या व्हिडिओमध्ये पराठे होते. निवांत बसलीये. 12:30 झालेत, जायचंय आता जेवायचंय. पाऊस कमी झालाय तोपर्यंतच. छत्री घरीच राहिली आहे, रूमवरच राहिली. येताना आणायची राहिली माझ्यापासून. दोन्ही पण छत्र्या रूमवर, दुकानावर एक छत्री ठेवते आणि रूमवर एक ठेवते. पण दोन्ही पण मग सकाळी येताना रुद्र आलेला इकडे ह्यांच्यावर सकाळी दुकानावर, तेव्हा त्यानं इथंच आणून ठेवलेली. आणि परत रूमवर आला तेव्हा मग तो तिकडे घेऊन आलाय, त्यामुळं राहिली मग आणायची. आणि आता घरात नाक नुसता कालवा येतोय, भयान वरडायला होते. आभाळ आले त्यामुळं चिक 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 चिक. जोरात पाऊस पडला पाहिजे. काम चाललंय, पावसात काम चाललंय त्यामुळं बसले निवांत आता. तर घरी येऊन वेळ झालेला आहे, भरपूर वेळ झालेला आहे घरी येऊन. आता स्वयंपाकाची तयारी चालली आहे संध्याकाळच्या. भात लावून झालाय. तर चिकन आणाय गेलेत. हे चिकन आणतात का मटण आणतात काय माहिती. जसं मगाशी तर म्हटले मटण आणतो. आता दोघ जण गेलेत आणायला, रुद्रन हे. वेदू आता शाळेत आले असेल किंवा 5:45-6 झालेत ना, 6 वाजता आलेत. शाळेत येईलच किंवा आले असेल. तर इथं मसाला करून झालाय माझा, भाजायची तयारी. वेदूला मसाला आणि भात खूप आवडतो.
म्हटलं ती येस तोपर्यंत भात तर झालाय, मसाला करून भाजून घ्यावा म्हणजे ती शाळेतनं आली की नाही की खाऊन जाईल क्लासला लगेच. छान असा तो मसाला भाजून घेते. सुक्क पातळ अलीकडंच ती खायला लागली, नाहीतर मसाला बरं खात नव्हती. आता तिला आवडते मसाल्यावर खायला. म्हणते चिकनचा किंवा मटन जास्त करतच नाही मी, चिकनचा परत अंड्याच्या कालवणाला पण मसाला केला ना मग त्याचा पण म्हणते मला देत जा म्हणून, ठेव जा म्हणून. तिच्यावर ठेवायचं, तिच्या वाटणीचा थोडासा ठेवायचा, भातावर केवढा लागतोय तेवढा ठेवायचा. मग खाती कशावर तरी आपलं चला कधीतरी. मसाला भाजून घेतली मी पटपट, लगेच कसं झाला भाजून घेऊन बाकीचं आता उरकून घेते. बाकीचं काय उरकायचं नाहीये. थोडीशी भांडी आहेत आत्ता रुद्रला खायला केलेलं, त्याची 2-3 तवा 2 ताट आहेत, ते करून घेते, घासून घेते, बाकी काय नाही. आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा. भेटू उद्याच्या व्हिडिओत.